किंवा आणि देहाची लेणे लिहून वेगळेपणे आशे तोची जीव प्राणी पडी मग त्या देवाला आवडणारा भक्त तू आहे आणि अशा भक्ताला त्याला निज भक्त म्हणतात। भक्ते भक्ती उल्लासित भक्ताची भक्ती म्हणजे उल्लासित कशामुळे कारण भक्तीमध्ये दोन प्रकार आहे एक श्रद्धेची भक्ती आहे आणि श्रद्धा जर असेल तर पुढे ज्ञान होत आहे आणि त्या ज्ञानातली भक्ती म्हणजे भगवंताला ओळखून ठीक आहे ना राम कोण आहे ज्या आत्मारामानं ओळखिले आणि त्या भक्ताचं लक्षण या ठिकाणी कारण जीवन मुक्ताचं लक्षण या अध्यायामध्ये तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळणार आहे ठीक आहे ना म्हणून ज्ञान निष्ठा जिथं हात बसे तेथ भक्ती माझी उल्हास आहे तया भजन समरस्य सुखी आहोत अशा प्रकारचं ज्या अनुभवाला गेलेले आहेत म्हणून भारताची मुळे भक्तीला उल्हास आहे म्हणतात। भरते भक्ती विस्तारली भरते भक्ती प्रकाशिली भरते भक्ती वाढविली भरते पाळली भक्ती भक्तान भक्ती वाढवली भक्तान भक्ती पाळाय ठीक आहे ना आता एका वाक्याचा विचार केला गेला तर बराचसा काही वेळ होतोय म्हणून भारताने जे ठीक आहे ना इथपर्यंत जे आलेले न सरे लुटीता मागे बहुता जण जुनाट एखाने उघडले सिद्ध महामुनी साधक संपन्न आणि तीही जतन केले होते म्हणून म्हणजे तुका म्हणजे मी होतो तेथे दुबळा आले कपाळात थोडी भाऊ आपल्या कपाळात थोडी भाऊ आले आणि ते त्याने प्रकाशित केलं त्याने वाढवलं म्हणून आलं। भरत भक्तीचा निज देवा भरत भक्तीचा विसावा भरत भक्तीचा ओलावा भक्तीच्या गावारी गर्भवनाचा ओलावले मन इंद्रिया टवटवीन गोबीराज जीवी साठविला कारण भक्तीमध्ये मन ओलावत असतंय आणि ज्ञानानं मन कोरडं होत असतं ठीक आहे ना आणि ज्ञान आणि भक्ती एका जागी जर असेल तर तेथेच अशा प्रकारचा अमृत हे म्हणतात। भरते सत्य सद्भाव भरते साचार अनुभव भरते प्रकट राम राम सर्वत्र पाहावो सर्वांशी सर्वत्र पाहावं सर्वांशी कारण प्रत्येकाने सांगितलं की अनुभव पहा काय अनुभव पहा भरते सत्य सद्भाव कारण भरतानं सतावर सद्भाव सत चित आणि आनंद त्या भगवंताचं स्वरूप आहे त्या सताला ज्याने जाणलंय तेथे ज्याचा सत्य सद्भाव आहे त्याला अनुभव येते आणि त्या अनुभव आला की दुसऱ्याला सहजच होते तो दयाकडे वासू पाय तेवढी सुखाची सृष्टी होत जाईल ठीक आहे ना तो म्हणे तेथे राही महाबोधू कारण त्याने जर म्हणलं तर ते महाबोध एका मूर्खाला सुद्धा करू शकतात अशा प्रकारचा अधिकारी येतात। भरते पिंगळी भक्ती भरते वाळी भरते पायरी शांती भूते भोगी स्वानंद स्वानंद भरते वाढवली कारण ऐका ना शीतळ सुटला शीतळ शांतीचा वारा तिने सुख झाले शरीरात अशा प्रकारचा तो वारा सुटल्यावर वारा काय आता एकाच माणसाला हिवा जाईल का ठीक आहे नाही ही शीतलता आहे ही सर्वांनाच अशा प्रकारची होती तसं आमच्या भरतामुळे सर्वांनाच आनंद झाला। मनयाद्रीच्या ठाई चंदनाचे बैलाळे पायी तेने डोंगर सर्वही केला लवलाही चंदन काही जे समजा तर्कवादी लोक असतात ठीक आहे ना ज्यांना काही थोडासा संशय असतंय मंद जिज्ञासू असतात त्यांना संशय अधिक येत असतात बुद्धिवान असतात ते तर्कवान असतात म्हणून त्यांनी असं केलं की एका माणसानं साधना केली एका माणसानं भक्ती केली आणि एवढाही असं कसा म्हणजे अनुभव आला एवढंही कसं सुख झालं इथं कसा बोध राहिला अशी शंका घेतली शंका घेतल्यावर आमच्या गावबा महाराजानं 3 ओळ्या दृष्टांताच्या दिल्या ठीक आहे ना आणि ते दृष्टांत एकाच म्हणजे रूपाचा दिलेला आहे ते म्हणजे हे मल्याद्रीच्या ठाई चंदनाची झाडी पायी ते डोंगर सर्वही केला लवलाही चंदन ठीक आहे नाही अशा प्रकारे आता काही लक्षार्थाने घ्यावं लागते काही शब्दार्थाने घ्यावं लागते जिथं शब्द बसत नसेल तिथं लक्षार्थ लावावा लागतो। बोला नाही आपण तेथे गेला नाही उपडून आणि रांगवातवरून गेला तेने गिरी केला चंदन उपटून आणलं नाही त्याला लावलं नाही त्यानं मात्र त्याच्या अंगावर नुसता वारा गेला तर चंदन म्हणजे समजा डोंगरचा सुख एक वनस्पतीचा परिवार चंदन केला डोंगर बकत देतो फेर सुवास थोडा वरेला वनस्पतीचा बळीवार शब्दाचा अर्थ आहे त्याचा मोठेपणा आहे संतांचा तसा मोठेपणा आहे आणि त्या मोठ्यापणामुळं ठीक आहे ना हिवात माणसं बसायला पहिल्या साली वरतीच होती
गेल्या वर्षी जरा कमी झाले, आता त्याच्याहून कमी झाले, पुढच्या वर्षी तर 5च राहतात का काय कोणा ठाव, ठीक आहे नाही. पण घरी का बसून होईन पण ऐकतात, कारण अंगावर नुसतं वारे गेलं तरी बस वारे हे कळायला रामायण, त्याच्यामुळे माणसं जास्त येईल. तुमच्या माणसं आहेत पण घरी बसून ऐकायला, ठीक आहे नाही. म्हणून अशा प्रकारचं हे जे चंदनाचं आहे, कारण या जेवी काय चंदन जे हे चंदन एक झाड आहे, मात्र सर्व झाडाला जे ते नुसतं वारं जरी गेलं तरी सर्वांना अशा प्रकारचे चंदन करते. 2 झाडं सोडून बघा, कोणतं, एक येळूचं आणि एक दुसरं हिंगणबेटाचं. कारण हिंगणबेटाचा स्वभाव सोडित नाही, येळूचं जे ते आतल्या गाठीत राहते, चंदन जरी वरून लावलं तरी मधात काहीच जाऊ देत नाही. म्हणून या 2 जाती सोडून समजेच म्हणजे चंदन करतात. माझ्या हृदयी भगवंत तो भगवंत मूर्तिमंत, तेने काय नव्हे प्राप्त सौभाग्य संत त्रिजगती. अशा प्रकारचं या प्रश्नाला उत्तर देत असताना 3 दृष्टांत दिले आणि आता सिद्धांताची ओळी सांगितली. माझ्या चेहरे भगवंत, तो भगवंत मूर्तिमंत आहे का नाही, तो भगवंत मूर्तिमंत आहे आणि ते मूर्तिमंत भगवंत असल्यामुळं त्याने काय नव्हे प्राप्त, कारण तो भगवंत जे आहे का नाही त्या षडगुण ऐश्वर्य संपन्न असल्यामुळं तो ज्याच्या हृदयामध्ये त्याला काय कमी, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण वैर्य वस्ती येत, म्हणून तो भगवंत आहे का नाही, तेच माझ्या हृदयात आहे. तर आम्हाला काय कमी आहे, म्हणजे या 3 लोकांमध्ये ते भाग्याचे आहेत. दृष्टी विशेष मात राम रूपे देखत भरत, दर्श दर्शा दर्शन देत सजवत राम रूप. आता या 5 जे ते ज्ञान इंद्रियाच्या वय आहे. दृष्टीचा विषय ज्याचा राम झालेला आहे का नाही, कारण परमार्थ हा समजुतीचा पाहिजे. दृष्टी बदलणं म्हणजे नजर बदलायची नाही, काय त्याला पडदा फाडायचा नाही, आजची समजूत बदलायची. आणि समजूत बदलली का नाही, समजूत बदलली की काय होत असते, भावना बदला. कारण परस्त्रीशी म्हणता माता चित्त लाजित असे चित्ता, याचं नाव आहे दृष्टी बदल, म्हणजे लक्षात घ्यायचा. आणि अशा प्रकारचं जर घेतलं तर त्या ठिकाणी म्हणले का नाही, कारण दृष्टीचा विषय ते राम झाल्यामुळं विषय म्हणले तिथं विकार काही करू शकत नाही. श्रवणी शब्द पडिताची जाण, शब्दात श्रीराम आपण, श्राव्य श्रावक श्रवण, सोयेची घनवणी थाके. कारण कानावर शब्द पडला का नाही, शब्द पडल्यावर तो शब्दही राम का नाही, शब्दाचा अर्थही राम. आणि या कानामुळे मध्ये यंत्र जे आहे ते दिसत नाही आणि त्यानं मात्र कळतंय तोही राम. म्हणजे त्रिपुटीत जे आहे द्रष्टा बदलला का नाही, द्रष्टा बदलला की सर्वच म्हणजे अशा प्रकारचं बदलत असतं. द्रष्ट्यावर दर्शन अवलंबून आहे. म्हणून अशा प्रकारचं जे आहे ही त्रिपुटी एक झाल्यावर शब्द पडल्याबरोबर रामच अशा प्रकारचं येते. नाकाचा धर्म आहे, कारण परमार्थामध्ये नाक असा का नाही. आता बगर नाकावाले बरेच होत, आता पण परमार्थामध्ये नाक आला तर नाक परमार्थातलं कोणतं आहे, निरपेक्षता हेची नाक का नाही. कारण निरपेक्षता जे जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही निघावा, सुखाशी चढावा जयाच्या असणे, असा निरपेक्ष जर भक्त असेल त्याचं नाव आहे नाक. म्हणून त्या नाकाचा स्वभाव काय, सुगंध घेणं का नाही. आणि त्या सुगंध ज्या वस्तूतून आलाय तेही राम, सुगंध दिसत नाही तोही राम, आणि ज्याच्यामुळे कळतंय तोही रामच म्हणतात. तुझ्या घेऊ जाय स्पर्शाशी ते राम प्रकाशी, तुझ्या स्पर्श स्पर्शनाशी सहज समरसी श्रीराम. हे इंद्रिय जे आहे या इंद्रियानं स्पर्श कळत असते, कठीण आणि मऊ का नाही, या 2 गोष्टी कळत असतात. पण ह्या कळत जरी असल्या तरी या चमड्याला जे कळतंय हे याच्यात राम आहे म्हणून कळतंय, हे त्या भक्ताला अनुभव असतो. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असेल पापनाशी दर्शनी. म्हणून स्पर्श ज्याचा करायला तेही राम, ज्याच्यामुळे कळतंय तोही राम का नाही. अशा प्रकारचं दोही ते प्रकाश का नाही. म्हणून तो समज काही जे ते राम आहे म्हणतात. रसनाला तळ्यावरी घेता राम रसाची गोडी, त्रिपुटी झाली देशोधरी रसना ओसंडी
वाजते लातली आवडी हे का नाही. रसना म्हणजे आपल्या म्हणजे जे काही त्या रसनेचा स्वभाव आहे काय चव घ्यायचा हे का नाही. आणि ती चव घेतल्यामुळं त्या रसनेला स्वभाव लागल्यामुळं हे का नाही त्या रसनेला त्या रसातच अशा प्रकारचं गुंतून पडत असते. पण जे काही साधक आहेत जे भक्त आहेत जे जीवनमुक्त आहेत त्या जीवनमुक्ताचा विषय काय असते हे का नाही. रसना रातली आवडी घे तर राम रसाची गोडी हे का नाही. ती राम रसाचीच गोडी घेते. तुकाराम महाराज सुद्धा त्या पदाला पोहोचलते म्हणून ते म्हणतात काय खातो आम्ही कासाया सांगा ते काय लागते हे नेणमुखी हे का नाही. त्याला भोपळाई सारखाच आणि मेथीची भाजी सारखी अशा प्रकारचा त्याचा विषय ते राम रसाच्या चवीमध्ये डुबतात. श्रीरामाची शक्ती उडाली कर्माची कर्मगती स्वेच्छावर्तती निष्काम. पाच ज्ञानेंद्रियाचे वेगळे वेगळे सांगितलं. आता एक कर्म इंद्रियाचा समुच्चय एकदा सांगितला. कर्म इंद्रिय याची सेविता श्रीरामची शक्ती. कारण कर्म इंद्रिय जी आहे हे कर्म करीत असताना हे का नाही त्या रामाच्या सत्ते चाले हे शरीर कवनाच्या सत्ते कोण बोलविते हरवी न देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकून आहे हे त्यांना कळत होतं. म्हणून जे कर्म करीत होते ते कर्म करीत असताना त्या कर्म मी करतो असं म्हणत नव्हते. कारण कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती धर्मे येर धरी मोकली अंतकरणी वाहिजी वाया तैसे शुभाशुभ कर्मी हे का नाही. निपजे प्रकृती धर्मे येर मूर्ख मती भ्रमे मी करता. जे मूर्ख असतात ते मी करता म्हणतात आणि जे शहाणे असतात हे का नाही आणि ते म्हणतात हे जे होत असतात कर्म इंद्रिय सुखे करती कर्माशिके का वर्ण विषयके भागा आली हे का नाही. करणे का न करणे आगे तोची झाली विश्वसत्तेची परमात्मेने अशा प्रकारचा त्यांचा भाव असतोय. म्हणून त्या कर्म करीत असताना सुद्धा करता राम समजतात. ऐसा भरत रामे कोंदला तो देशची राम झाला हनुमान अत्यंत सुखावला देखो लागला पूर्व. काय म्हणले आयसा म्हणजे भरत रामे कोंदला आणि रामे कोंदल्यामुळं सर्व परिसर जे ते राममय झाला हे का नाही. आणि राममय झाल्यावर हनुमंत अत्यंत सुखावला. अत्यंत सुख कोणाला होते बापू पहिल्याच गोष्ट सांगितली. अत्यंत विश्वास आहे त्याला अत्यंत सुख आहे. हनुमंत अत्यंत विश्वास हे का नाही आणि हनुमंत अत्यंत सुखावला. कशामुळं हे परिसर पाहिला अपूर्व अशा प्रकारचं वाटू लागलं नवल वाटू लागलं म्हणतात. नगरा बाह्या राम वृक्ष ध्वनी राम 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 रूप सकळ धुम प्रवंगा विस्मित. विस्मित झाले. विस्मित झाले म्हणजे ही भक्ती त्यांना कळत नव्हती असं नाही हे का नाही. त्यांना ही भक्ती कळत होती आणि एक देशी भक्ती सुद्धा कळत होती. पण तुमच्या आमच्यासाठी ते सांगतात ते म्हणजे लहानपणा घेतात हे का नाही आणि लहानपणा घेऊन म्हणतात कारण या वृक्ष ध्वनी राम राम हे का नाही. जे काही वृक्ष असतील त्याच्यातून जे आवाज यायलाय ते राम रामच यायलाय. त्या नगराबाह्य आराम वृक्ष ध्वनी राम 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 रूप सकळ द्रुम द्रुम म्हणजे जी झाड आहेत आणि पलवंगम विस्मित आश्चर्यचकित झाले म्हणतात. दिशा दुमदुमी ती रामे त्रणे कोंदली राम नामे वायू गरजे राम नामे योम रामे कोंदले. कोंदले खाली पाहिलं तणकटातून राम राम हे का नाही. झाडातून राम राम वारा सुद्धा वाहू लागला ते सुद्धा राम राम हे का नाही. जिकडं इकडं गेलं तिकडं रामच कानावर पडू लागला आणि त्याच्यामुळे आमच्या हनुमंताला आनंद झाला. सत्संगे धरा सदरा भूते वागविते निरंतर सांडून कठीण तो प्रकार मृदू आरवार सोय झाली. मात्र एका एका विषयाला म्हणजे दोन दोन वया दिलेल्या आहेत. एक पिंडातली आणि एक ब्रह्मांडातली हे का नाही. म्हणून ह्या सत्संगात म्हणजे धरा जे ते सत्संगतीला लागला आणि लागल्यामुळे काय झालं तिचा जो कठीणत्व पण आहे ते सोडून दिला आणि मृदू आरवार सोय झाली म्हणतात. सत्संगती बोलावली अतिशांती धरेशी आली एकात्मता विस्तारली वर्तू लागली अविरुद्ध. धरेला लागल्यामुळे काय झालं ती ओलावली
हे का नाही. आणि ओलावल्यावर तिच्यातून बीज जे आहे ते अशा प्रकारचं निर्माण होत असते. सत्संगती ओलावली अति शांती धरेशी आली, हे का नाही. आणि त्या धरेला जे ती शांती आली आणि त्या शांती असल्यामुळं तिच्यामध्ये क्षमत्व सुद्धा आलं. हे उत्तमाशी मस्तक खाली जे हे काय कौतिक, हे का नाही. कारण उत्तमाते धरीजे आधमाते आयुर्जे हे काहीच नेणे वसुधा देशी. कारण ती एखाद्या चांगला आहे म्हणून या वाईट आहे म्हणून काय समभाव तिच्यामध्ये निर्माण झाला. सत्संगती झाली जीवना विसरुनी अधोगमना ऐक्यव्रती सकळ जना अति स्वादन पाण्याचा स्वभाव खाली धावायचा, हे का नाही. पण या सताच्या संगतीला लागल्यामुळं काय झालं, नारळात देवाची पकरणी नारळात पाणी, वरी शेंड्याला नारळ, बुडाला खडक, हे का नाही. नारळात पाणी ही कोणाची करणी आहे. कारण ते झाड जर उधावलेलं असलं तर पाणी वरी जात नाही. झाडामध्ये राम असला तर पाणी वरी जात, हे का नाही. म्हणून सत्संगती बोलावली आणि त्या अधोगमन असणार त्याचं ऊर्ध्वगमन झालं. बरं, हे एक गुण झाला. दुसरा गुण सांगितला अति स्वादन मधुरत्व. पाणी माणसाला गोड लागते, ढोरायला कसं लागतं, हे का नाही. बापू पाणी समजायला सारखंच आहे. 4 पायाचा असू द्या, सरपडणारा असू द्या, 2 पायाचा असू द्या, या समजेल पाणी सारखं आहे. पण आहार मात्र जसे दाता असतील तसा राहते म्हणतात. काय देखोनी सज्जना निववी देवोनी जीवना व्याघ्र पापी म्हणून उपेक्षा प्रत्येक ओळीला ओळी द्यायची नाही, का द्यायची नाही, वेळ नाही, हे का नाही. गाय देखुनी सज्जन गाय पाहून जसं पाणी दे त्या गायी ते सारखंच आहे. गाय काय गाय देखोनी सज्जन देवी नियोगी देवनी नियोगी जीवन, हे का नाही. व्याघ्र पापी म्हणून उपेक्षेनं न करीत. त्या गायीमध्ये वेगळा भाव आणि त्या गायी बच्च्यामध्ये वेगळा भाव आहे का नाही. अशा प्रकारचं समत्व जे आहे हे कशामुळे आलं, हे सताची ओळख झाली. ओळखीला हरी साठविला कोटीन होता त्याची भेटी दुःख कैसे. ज्यानं हरीला ओळखीलं त्यानं सताला ओळखीलं आणि ओळखिल्यामुळं त्याच्या ठिकाणी संभाव आला. तेजा जीवताचा संगती आकाशून शक्ती स्वयंप्रकाश सर्वभूती त्रिजगती माझी विचरे. आता त्या तेजाचा प्रकाश त्याची दाहकता जी आहे, हे का नाही. दाहकता ही तेजाची शक्ती आहे, हे का नाही. शब्दाची शक्ती असते. ज्याची त्या घट म्हणलं, हे का नाही. समोर माणसाच्या काय येते, बारीक गळ्याचं मडकं किंवा एखादा गडू येते. त्याचप्रमाणे शब्दाची शक्ती आहे तशी दाहकता ही त्या तेजाची शक्ती आहे. पण तिचं आकर्षण केलं आणि आकर्षण केल्यावर पिंडात बसवली. पिंडात कोणाच्या प्रत्येकाच्याच बसवली. आणि त्याच्यामुळं तुम्हाला आम्हाला देते तिन्ही जगात, पाताळात असो, स्वर्गात असो आणि मृत्यू लोकांमध्ये असो, तिन्ही लोकांना जे आहे त्या या डोळ्याची दैवता तुमच्या सूर्यच आहे. आणि पशुच्या कोण आहे, सूर्यच आहे. आणि तेच म्हणजे आकर्षण केल्यामुळे डोळ्यात बसली आणि त्याच्यामुळे तिन्ही जग जे ते पाहू लागले. ज्याने प्रकाशिले जग नाही त्याशी प्रकाश होणे नाही. पारखा चोरवाल्या पायी प्रकाश त्यासही सैसाची. दुसरा एक अशा प्रकारचा भाव सांगितला, हे का नाही. त्याच्यामध्ये समानता कशी आली. घरच्या माणसानं समजा खर्च करून लाईट लावा, त्याला उजेड देतय. आणि चोरी करायला चोराला त्याला कांधार करते का नाही, त्याला उजेड देते म्हणतात. वायू सत्संगाला धरा चंचल पुणे विसरला योगेश्वरा भेटवाला निश्चल या वाऱ्याचा स्वभाव आहे चंचल, हे का नाही. चंचल आहे. पण योगी जे आहेत ते कुंभक, रेचक आणि पूरक याप्रमाणे प्राणायाम करून त्याला जी अशी साधना करतात. आणि त्यावेळेस तो वायू जे आहे त्याच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा स्थिर होत असतो, हे का नाही. योगीश्वराच्या ठिकाणी गेला की तो स्थिर होतो म्हणतात. विचारे तरी सर्व देही पर्यासक्त नव्हे काही. सुवास दुर्वासन मध्ये काही निसर्ग पायी विचारत. वायू जे आहे ते विचारे तरी सर्व देह, सर्व देहामध्ये वायू आहे, हे का नाही. आणि ते वायू असणारा वावरत असताना त्याच्या त्या स्थानभेदानं क्रिया कार्यभेदानं नावं वेगळी वेगळी आली, हे का नाही. पण वारा एकच आहे. पण ते सुवास म्हणत नाही, दुर्वास म्हणत नाही, हे का नाही. किंवा कोणत्याही प्रकारचा अशा प्रकारचा भेदभाव करत नाही. कशामुळं, या सत्ताच्या संगतीने लागल्या. सत्संगाला धरे आकाश कुपणे पैकोनास विसरून निरवता
उदास सर्वत्र वसे. सत्संगाला आकाश लागल्यामुळे काय झालं ते खुपोनीने कोणालाही खुपत नाही हे का नाही. आता हे खुपत नाही हे एक झालं. डोळ्यात जाऊ द्या तुम्ही हे का नाही. कानात आकाश आहे कारण हृदयात सुद्धा आपलं म्हणजे या शरीरात सुद्धा पंच आकाश आहेत. कटी आकाश, उदर आकाश, हृदय आकाश हे का नाही, कंठ आकाश आणि शिर आकाश. म्हणून ह्या पोकळ्या ज्या आहेत त्या कोणाला खुपत नाही. बरं खुपत नाहीत. आणि जर समजा बाहेरच्या हिशोबाने जर पाहिलं तर त्या आकाशामध्ये ठीक आहे नाही त्याला म्हणजे 2-4 नावं आलेली आहेत त्याला. घट आकाश, मठ आकाश ठीक आहे नाही, महद आकाश आणि मेघ आकाश. तर त्या म्हणजे त्याच्यामध्ये जर जाऊन मठ आकाशामध्ये आपण बसलो ठीक आहे नाही ती जागा सोडते तुम्हाला जागा देते. म्हणून इतकं उदास आहे की मही जागा म्हणत नाही. उदास विरक्त सर्वत्र वसे. उदास आहे, विरक्त आहे, कशाची त्याला आसक्ती नाही. कशामुळं ते ह्या संतांच्या संगतीला लागल्यामुळे. आपुल्या निज शरीरी शीत उष्ण पर्जन्यधारी नलिंबे काही विकारी सत्संग थोरी सत आणि संत हे का नाही. सत वेगळं नाही. ज्यानं सताला जाणलं त्याचं नाव संत. कारण सतापेक्षा संताची किंमत जास्त आहे. तुम्ही म्हणसाल असं कसं आहे. कारण सताला कळून देणारे संतच असतात आणि म्हणून त्यांची किंमत जास्ती आहे. त्यांना जास्ती मान आहे. म्हणून या ठिकाणी भरत जे आहे ते संत आहे. सताला जाणले म्हणून ते संत आहेत. आणि त्याच्यामुळं या आकाश जे आहे त्या आकाशामध्ये ऋतू जसा बदलतो ठीक आहे ना. आता हिवाळ्यात हिव पडलं आभाळ आकाश काकडत नाही ठीक आहे नाही. पाण्यामध्ये पाऊस पडला ते भिजत नाही. उन्हाळ्यामध्ये ऊन पडलं ते तिडकत नाही. म्हणजे त्याला काही कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही. अशा प्रकारचं समत्व हे संतांच्या संगतीमुळे. आयशे नगरचे अवघे संत हे का नाही. आणि त्या नगरामध्ये जे आहे ते सतत अशा प्रकारचं सावकाश म्हणजे सहज हे का नाही सहज वागत होते. कोणाला अशा प्रकारचं दुःख नाही. मात्र भजन जे करीत होते आणि म्हणून धन्य का नाही भक्ती प्रतापे भरत. कारण भक्ती करीत होते म्हणून त्यांना धन्यता आहे. कोणाही नाही दुर्दशा कोणी नवती न मानसा श्रीराम भजनी उल्लासा सावकाश नांदती. कोणाही नाही दुर्दशा कोणी नव्हती हीन मानसा आणि कोणी नाही दीन. आणि दीन आणि या हीन याचा थोडसा बारकावा सांगतो लक्षात येण्याकरता. हीन या शब्दाचा अर्थ आहे एखादं अवयव कमी असलं त्याला हीन म्हणतात ठीक आहे ना. एखादा अवयव असलं काय माणूस नेत्रहीन आहे ठीक आहे ना. हे व्याकरणी भाषा आहे थोडी. नेत्रहीन आहे. आणि दीन कशाला म्हणा. दीन ती वस्तू आपल्या जवळ असून आपल्या ताब्यात राहत नाही. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणी. म्हणून ह्या साधू संतांनी भगवंताकडे करुणा घातलेली आहे. भगवंता हे आमच्या ते नावरत नाही ठीक आहे नाही. हे तू तशावर येशो आमच्यावर कृपा कर आणि तू तुझे जे आहे ते ताब्यात ठेव. याच्याकरता त्याला दीन म्हणतात. आणि जे एखादं अंग कमी असलं त्याला हीन म्हणतात. पण कोणाला हीन नाही कोणी दीन नाही. सर्व काही म्हणजे उल्हासित होते. उदिमय गमोरा करणे अक्षराचे खरे नाणे जैसे देणे तैसे घेणे कोणाही करावंच लागणार. शरीर आले की या शरीराकरता उद्योग करावाच लागत असतो. पण उद्योग करीत असताना ते सुद्धा सचोटीचा करीत होते. एकाची वस्तू देता घेता एका बोलाची जगता एका वाचून सर्वता तुझी वार्ता गोष्ट करीत होते. बाकी काही विशेष नाही का नाही. कोणाच्याही मुखामधून रामकृष्ण आले हे का नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विन जीवा सुख नव्हे. चला तुझे पणे दे दलाल ठकुबाहे तत्काल सर्वस्व नेता लगे फळ घेऊन सकळ जात. कारण या द्वेताच्या दलालामुळे हे माझं ते माझं ते माझं आणि त्याची जिथं ओळी पडली तिथं सुख नाही हे का नाही. म्हणून भयाचे जनक द्वेतभान द्वेताचे जनक मायाजान माया निवर्तक ब्रह्मज्ञान संत जन साधी. जेथे त्याची उडी पडे सर्वस्वेशी जीवित बुडे काही उपाय नसले पुढे पडे रोकडे अनरती. कारण कसं आहे परमार्थाला लागलेल्या माणसाला ठीक आहे नाही आणि प्रपंचामध्ये असणाऱ्या माणसाला
ह्या दोन्ही माणसाचा जो समजा प्रपंच माणूस जर परमार्थाकडे लागला हे का नाही, तर या दोन्ही मध्ये जे मध्यस्थी असतो त्याचं नाव दलाल. ते कधी, आणि दलाल म्हणजे काही बाहेरचं नसतं बरं का, दलाल आपली वृत्तीच असते हे का नाही. आवडे ते वृत्ती किरीटी आधी म्हणून उठी मग वाचा दिठी कराशी. ती कधी संसाराला सत्य समजते तर कधी परमार्थ आवडते. ज्या वेळेस ती परमार्थाकडे जास्ती जोर करते त्यावेळेस प्रपंच ओसरते. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी गुरु आयशे करी का पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा हे का नाही. असं इकडे घुलतंय आणि तिकडे जर कोणाच्या माड्या बंगले पाहिली की ती तिकडेच घुलत राहत. म्हणून अशा प्रकारचा हे दलाल मधा चिकला की सुख मात्र मिळू देत नाही. अंगलो मंगलो नंदवाशा सवेगळी तुबाय कसा प्राण्यान कळे जसा दलालाई साधेता खरं खोटं याचा मिसळा करतो आणि त्याच्यामुळे माणसाला काहीच कळत नाही. माणूस धोक्यात येते म्हणतात. भरत नगरी लोकांच्या दूर स्वयंदेवी एकांग विरम होता द्वेताचा संचार वृत्ती सत्वराचे भरत नगरी लोक चतुर येतं मात्र जरासा भर द्यावा लागतो हे का नाही. भरत नगरीमध्ये लोक चतुर आहेत आणि चतुर असल्यामुळं या आज वृत्तीचं जे आहे हे का नाही, कारण अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरू जावा संग तो होय वाद. म्हणून या आमच्या भरत नगरीतले लोक जे आहेत हे चतुर आहेत आणि चतुर असल्यामुळं त्यांनी आपलं चित्त जे ते त्या भगवंताकडे अशा प्रकारचं रोवलेलं आहे. आणि जर कदाचित कमी अधिक जर होऊ लागलं भ्रांतीपासून हिरतली गुरु वाक्य म्हणत होतले मग आत्मस्वरूपी घातले रोवनिया ठीक आहे ना. म्हणून ते आत्मस्वरूपामध्ये घातलं पण ते कधी कधी जर समजा इकडचं त्याला बरं जर वाटू लागलं तर ते लोक सावध होते आणि सावध असल्यामुळे त्या वरतीला छेदून टाकीत होते म्हणजे कमी करीत होते. एक एक उदी मायसा आकळी सगळी आकाशा द्वेताची देते कोणा दशा परम परेशा विनतले बुद्धी मायसा ठीक आहे ना. आता म्हणजे एक बुद्धी माय सांगते काय समर्थाची पंक्ती भोजनी तळलेल्या वळलेल्या एकची पक्वानी हे का नाही. तैसे सर्वने आर्थे पठणी मोक्षची ऐका हे का नाही. मग तुम्ही ऐकलं त्याला तेच आहे, सांगणाराले तेच आहे, संयोजक नियोजन करणाराले तेच आहे, स्वयंपाक करणाराले तेच आहे, पहाट वाढणाराले तेच आहे हे का नाही. सर्वांना अशा प्रकारचे एकच आहे काय जे फळ आहे मोक्ष फळ हे सर्वांना अशा प्रकारचे एकच आहे, याच्यामध्ये भेद नाही. म्हणून एक एक उद्दिम आयसा एक एक सांगितलंय. एक एक उद्दिम आयसा म्हणजे उद्दिम याच्या करता तुम्ही पाऊल उचललेले या कार्याकरता ते तुमचं कोण्याही रूपाने पाऊल असू द्या, जलतल फोडण्याच्या निमित्तानं असू द्या, पाणी आणण्याच्या निमित्तानं असू द्या, चहा करणाऱ्याच्या निमित्तानं असू द्या, येथे येऊन झोपणाऱ्याच्या निमित्तानं असू द्या हे का नाही. सर्वांना फळ सारखं आहे. म्हणून एक एक उद्दिम आयसा आकडी सगळ्या आकाशा हे का नाही. आकाश म्हणजे जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाचा धनी साठवल्यावर हे का नाही. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्याचा हे का नाही. म्हणून हे सर्व आकाश येते त्याच्या म्हणजे हृदय पोकळीमध्ये साठवल्या जातात. हातवटियाचं उभार कथा कीर्तन चोपेरे गाता राम कीर्ती गजरे अंबर झरे तुझारी. असं करीत असताना हे झालं कसं तर मग ते काय मोठं बाजार करीत कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भो श्रम सुख होईल दुखाचे जेथे येईल तिथं राम राम म्हणत होत. आनंद भरताच्या मानी गेले शून्यत्व बुरोनी चैतन्य घन होनी निर्विकार जनी सुस्थिर. आनंद भरताचे म्हणे हे का नाही गेले शून्यत्व बुडवणी माऊली सुंदर या ठिकाणी प्रमाण देतात. कारण नभाचे शून्यत्व गिळून गुण त्रया ते नुरून शून्य ते महाशून्य श्रुती वचन समज. कारण माऊलीनं आपल्या डोसक्यावर घेतलं नाही हे श्रुतीचं म्हणणं आहे म्हणजे बघ. कारण शून्य म्हणजे संसार ठीक आहे ना. आता एका तुम्ही गेलं म्हणजे काय होत शून्य ठीक आहे. पण शून्य आहे ना, शून्य आहे ना. पण शून्य जे आहे त्या शून्य म्हणजे संसार आणि महाशून्य म्हणजे ब्रह्म ठीक आहे ना. म्हणून शून्य जे आहे संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला ठीक आहे ना. म्हणून या जे काही संसारावर त्याने जे आहे शून्य म्हणजे मिथ्या ठरविला आणि मिथ्या ठरविल्यामुळं फक्त सत हे का नाही आत्मा काय आणि अनात्मा काय हे त्यांनी जाणलं आणि जाणल्यामुळं हे संसार कसं आहे
माऊली फार सुंदर वाचा गीत गायजे वाचा गीत गायजे गाता वाता सर्वनी ऐकीजे रे गीता छंदे अंग डोलीजे लीला विनोदे संसार करीजे रे जे आहे का नाही लिहिलेनं विनोदानं संसार करीजे रे म्हणून त्या संसारा असा तरल्यामुळं सुस्थिर जनी हे का नाही का वाय काय लचलत नाही आपली तर रामायणाला आलं तरी रचलत आम्हाला बिगिनच जावं लागतं हे का नाही सैल झालं वाईट सैल काल वाटते बघीनच व्हावं हे का नाही प्रत्येक माणसाला समजी धावपळच आहे पण भरत नगरीमध्ये या संसाराला मिथ्य समजल्यामुळं सर्व काही सुस्थिर अशा प्रकारचे होते गंजता राम नामे कल्लोळे गगनावगीची माहुरले मोक्ष फळी लगडणी आले ऐक्य झाले हरिरंगी वाक्य वापरले गरजता राम नाम कल्लोळ ठीक आहे ना आता गर्जना म्हणजे टाव फोडणे राम कृष्ण टाव हे का नाही नित्य फोडी कारण भगवंताच्या नामाचा मोकळ्या मनाने अशा प्रकारचं अट्टहासानं नाव घेतलं पाहिजे आणि त्या नाव घेतल्यामुळे काय होतंय गगन अवघे मोहर आता मोहर केव्हा येत असते मोहर म्हणजे काय की आंब्याचं झाड मोहराला आलं हे का नाही मोहराला आलं तर त्याला पुढं फुगळं लागतील हे का नाही मग ते आंबर झरे तुषार त्या आकाशामधून जसं समजा आता या दिवसामध्ये वदाड पडत असतंय आणि ते वदाड पडल्यावर काय करीत असतंय ओलावा निर्माण करीत असतंय तसं ह्या आपलं हृदय जे आहे त्या हृदयामध्ये ओलावा निर्माण झाला पाहिजे आणि ते ओलावा निर्माण करता माऊली सुंदर अशा प्रकारचं प्रमाण देतात सत्वाचे निसाहकार गुरु कृपा अमृत तुषार ठीक आहे सासेलिनी ओसरे द्वेत दैन्य ठीक आहे ना गुरु कृपा अमृत तुषारे आणि ते अशा प्रकारचं तिथं साचत आहे हे का नाही आणि तिथं मग द्वेतही राहत नाही आणि दैन्य राहत नाही या सर्व समजा आपण 42 वयाचा सार याच वयमध्ये माऊलीने घातलेला देखता नगर व्रतांत कपी स्वानंदे दुल्लत पुढे देखीला भरत अति विस्मित सोये झाला देखीता नगर होतांत हे का नाही पाहिल्यावर हनुमंत आनंदाने सर्व सुख लिहालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो कशामुळं सदा नाम घोष करू हरी कथा देणे सदा चित्ता समाधान हे का नाही कशामुळे झाले सर्व सुख लिहालो त्या कथा चालू येत कारण ही कैशी आगळी के दैवाची जे गंगा ओळली अमृताची हो का जप तपे श्रोत्याची फळा ठीक आहे ना तुमची आमची जी अमृतमय कथा आपल्याला ऐकायला मिळाली आपलं जप तप सर्व जे आहे हे सर्व आज फळाला आलं म्हणून राम कथा ऐकायला मिळाली जटाधारी वल्कलामय तापसी मनोहर राजलोचन श्याम सुंदर अति मनोहर साजीरा नवल वाटलं आनंद वाटला ठीक आहे ना तापस आहे मनोहार आहे जटा अशा प्रकारच्या वाढवलेल्या आहेत ठीक आहे ना कारण बाह्य व्यसनाने रामच आहे आता पुढचा आशय जे येणार आहे कसं आहे बाह्य व्यसनाने रामच आहे आणि आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तरी रामच झालेला आहे राम म्हणता रामच होईल ठीक आहे ना राम म्हणल्यावर बाजूला कुठं राहिला म्हणून देवते संत निमित्त त्या प्रतिमा म्हणून निमित्ताले वेगळे वेगळे आहेत पण ते दोन्ही एकच आहे कारण सगुण रूपात जरी पाहिलं ठीक आहे ना तरी राम आणि भरत सारखी आहे आणि आध्यात्मिक दृष्ट्या जरी पाहिलं तर देव आणि भक्त एक आहेत म्हणतात ठाण मान गुण लावण्य कळाविन्यास प्रसन्न वदन देखता कपी उद्विग्न रघुनंदन येते का आला हनुमंत राहिलं हे का नाही दोन्ही स्वरूपाचं वर्णन करायचंय रामायण दिसायला वाचायला हे का नाही ऐकायला जितकं सोपं आहे तितकं चिंतन करायला यावं हे का नाही कारण ह्या सगुण स्वरूपाचं वर्णन जे आहे देव आणि भक्त हे दोन्ही अशा प्रकारचे सारखे दिसतात ठाण मान गुण लावण्य सर्व काही सारखंच आहे आणि आत्मीयताने सुद्धा एकच आहेत हे पुढे अशा प्रकारचं कारण तटस्थ लक्षणाचं वर्णन माणसं म्हणतात या 42 वया जे येते ह्या भारी
हे का नाही रामायणातली कोणतीच परिहारातली ओळी सुद्धा हलकी नाही हे का नाही पण कसं आहे आपल्यासारख्याचा अधिकार नसते नातनादाला काय सांगावे आपल्याला कळत नाही म्हणून आपल्यासारख्यानं काही बोललं कारण सज्ञानाशी अवध पडता दोष वाजती माथा भोळ्या भक्ताची अवध कथा तेने देव तत्वता संतोषी आपलं बोबडं फिबडं बोलणं द्यायला ऐका वाटतंय हे बालक बोबडा बोलिका वाकुडा विचुका पावली ते चोज करून मावली रिजे जेवी त्याप्रमाणे तुम्ही संत मायबाप जे आहात हे का नाही अतिशय अशा प्रकारचं म्हणजे तटस्थ होऊन श्रवण केलं याच्याबद्दल अशा प्रकारचं आता काही आपण अधिकारी नाही एरवी तरी मी मूर्ख जरी झाला बेवकूफ पण एवढं खरंय माऊली आपल्याला मूर्ख म्हणून घेतात आणि आपण जगाला मूर्ख म्हणतो इतका फरक इतकाच आहे बाकी काही त्याच्यात आपल्यात फरक नाही म्हणून आपण आपल्याला मूर्ख म्हणायचं समजून घेतलं पाहिजे आपले दोष आपल्याला कळाले की नक्कीच आपल्यासाठी परमार्थ कारण सकळ अवगुणामध्ये अवगुण आपुली अवगुण वाटत ती गुण हे का नाही मोठे पाप करंटे पण चुके नाही दासबोधातली होई ते म्हणतात आपले अवगुण आपल्याला गुण वाटतात हे का नाही आता जर रामायण इतिहास जर पाहिलं तर रावणाने पश्चाताप केला माझ्यासारखा मूर्ख मीच म्हणला हे का नाही रामाने पश्चाताप केला सीतेने पश्चाताप केलेला आहे प्रत्येकानं पश्चाताप केलाय म्हणून आपण परमार्थामध्ये आल्यावर आपलं काय चाललंय जसं समजा व्यापारी लोक टाळा लावतात चांगला हुशार शेतकरी जर असेल तर गेल्या वर्षी आपल्याला किती माल झाला हे का नाही यावर्षी किती झाला आपण कुठं कमी पडलो हे पाहते कसं परमार्थ करणाऱ्यांना आपलं कुठं चुकतं हे पाहिलं पाहिजे परमार्थामध्ये वाट जर चाल केली तर मग मात्र मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संतते आणि केलीची पण ते चालू जाताना पुढे गुंता कुठे काय मनोमय करोणी नावाला पुरुषांती शोभना काय बोलत कपिनंदन कोण विघ्न तुझाले हनुमंतांचे जर असे नाराज झाले उद्विग्न म्हणजे नाराज झाले म्हणले वा कोणतं विघ्न अशा प्रकारचं आलं म्हणून म्हणले ते तुम्ही कारण सारखे दिसले ना आणि सारखे दिसल्यामुळे म्हणले तुम्ही ते रण सोडून या ठिकाणी आले पाळीवाळी होते